कोठी खोली म्हणायची का हिला, स्टोअर रूम. किती पसारा असावा, जुना सगळं अडगळीचं सामान याच्यातच. खरं तरी असली जुनी कपाट आता मिळत पण नाही, त्यामुळं ठेवायची. नाही तर काय गरज नाही खरं असल्या कपाटांची आता. पण वाळवी लागते प्लायवूडला सगळी, त्याच्यापेक्षा ही बरी वाटतात. ह्याला पण कलर करून टाकूया काय ह्याला? हां हां, जेवढं आहे तेवढं. ते काय आपल्याला टाकवत पण नाहीत. टाकलं असतं तर बरं झालं असतं, पण ते काय म्हणतात टाकवत पण नाही. त्याच्यापेक्षा जरा कलर करूया की, जरा बरं तर दिसेल, होय की नाही? काय नाही, काय चांगलं आहे त्याला, काहीच झालं नाही. हां, शो मार खाल्लाय, पण काय म्हणतात ना त्याला आता, शोचं काय हल्ली राहिलं नको. शोचं काय वाटतच नाही हल्ली. काय शोचं आयुष्यातलं हे संपलं खरंच की. शोच्या वस्तू काढून टाकल्या, शोचं सगळं सामान काढून टाकलं. नकोच वाटतंय आता शोचं काही सुद्धा नको वाटतंय. उलट शोच्या सामानावर एवढी धूळ असते, बाप रे. आणि वरचं ते काय काढता पण येत नाही. वर आपल्याला पहिल्यासारखं स्टूलवर चढता येत नाही, अवलंबून राहावं लागतंय. आणि आमच्यापेक्षा साहेब जास्त हल्ली मला असं वाटायला म्हातारे झालेत आता यावर्षी. परवाच्या आजारपणामुळं पडले ना ते गाडीवर ना, ते त्यांना ते धक्का सहन झाला नाही. हां, आत्ता महिना झाला बरोबर. वाचले नाही हो, छोट्या सिग्नलला उभे होते आणि मागणं ते सिग्नल जरा 2-3 मिनटं असतानाच लोक, 2-3 सेकंद असतानाच लोक मागणं पळतात ना. हे आपलं सगळं सेकंद झाल्यावर पहिल्यांदा मग हे सेकंद झाल्यावर मग हे हलणार. मागच्या मुलाला गडबड. 2-3 सेकंद असतानाच ते पळतात की. तो गेला धक्का मारून, पडले. पण सगळं थोडक्यात त्यांचं आता एक एक सगळं जाणवायला लागले. गालाला फ्रॅक्चर आहे, छातीला फ्रॅक्चर आहे, बरगड्या, नाकाला फ्रॅक्चर आहे. बऱ्याच गोष्टी. आणि आता औषधं ढीगभर चालू आहेत, त्यामुळे त्यांना ते विकनेस आहे. त्यांच्यापेक्षा खरं स्ट्रॉंग मला चालू आहेत, पण मला आता ती सवय झाली. त्यांना सवय नाही ना अजून ही औषधांची, त्यामुळे त्यांना ते बघितला की इकडची काडी इकडे करायला जमत नाही त्यांना. काल मला झोप लागली तर चहासुद्धा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत केला नव्हता त्यांनी. नाही तर तसं ते चहा वगैरे करतात, पण माझ्या लक्षात आले बहुतेक त्यांना विकनेस असतं हल्ली, त्यामुळं. आणि रक्त पातळ व्हायची गोळी सुरू झाली की नाही, जरा असं हां बघ, माणसाला भांबावल्यासारखं होतंय सुरुवातीला. तसं झालंय त्यांचं. त्यामुळे आतकं ह्यावेळेला मी खरं सांगते, नको हे सामान नको, ते सामान नको, आणि नवीन काही आणायचं नको, असं झालंय आता. आणि नाही म्हणली तरी अशी पसारा खोली लागतेच हो. इतके वर्ष कसं सुरुवातीला ही खोली म्हणजे मुलांची अभ्यासाची खोली होती. त्याच्यानंतर मुलांची खेळण्याची खोली झाली. आता ती पण मोठी झाली सगळी. आता काय, ही खोली म्हणजे न लागणाऱ्या वस्तू. तरी शक्यतो मी यावेळेला बरंच काढलं आहे, त्यामुळे मला हा सामान हलकं हलकं वाटायला लागलं आहे. हां, पण हा खरं हे कपाट म्हणजे खरं इतकी अडचण आहे इथं. मारून टाकूया कलर. इथल्या इथं मारता येईल काय कलर त्याला, का बाहेर न्यावं लागेल? इथल्या इथं येतं आहे ना मारायला, मारून टाकूया. काय अवघड झालंय बाबा, पण ठीक आहे चला. मस्त झालं. अचानक मला असं वाटलं की ही पण खोली मारून टाकायची. आयुष्यातलं शेवटचं रंगकाम हं आता हे. होय झालं की आता आमची 60 वर्ष झालं म्हणजे आता काय, कशाला परत हसता काय.
खरं तर तेव्हा ही एक बाथरूम लागते म्हाताऱ्या माणसांना म्हणून मुलांना पण लागते म्हणून ही बाथरूम बांधलेली एकदाही कोणी वापरली नाही आयुष्यात. कधीही कोणी वापरली नाही. काय कर मस्तच इन्व्हेस्टमेंट करत राहायचं असं झालं आहे सगळं. कळत नाही आपण किती इन्व्हेस्टमेंट विनाकारण करतो. खरंच विनाकारण. आणि एवढं करून मुलं कुठं राहतात हे आपल्याजवळ. आता तुमची दोन्ही एक विजिट यायला एक GS मेडिकलला कशाला राहतात तुमच्याजवळ मुलं? हां झालं की तुमचं गावाकडचं घर राहिलं गावाकडंच बांधलेलं मग. आणि इथं भाड्यानी आणि तिथं राहायला कोण नाही. असंच आहे हे सगळं काम. आता आमचीसुद्धा एवढी ढिगभर वर खाली एवढ्या दांडग्या खोल्या आणि एवढं घर राहायला. भूत दोन, एक वर भूत एक खाली भूत असं आहे. होय की आता उगाच उन्हाळा आहे म्हणून बाबा खाली येतात. नाहीतर त्यांचं वर राज्य माझं खाली राज्य असं आहे ते. अवघड आहे. बांधताना बांधून ठेवायची घरं आणि काहीही उपयोग नाही त्यांचा. आणि तेव्हा अशी पण बांधली नाही आहेत भाड्याने देण्यासारखी. येते की पाणी कुठे आहे आमच्याकडे. आणि यांना पण असं मोकळं राहायला आवडते. मलाही छान राहायला आवडते. त्यामुळे ते भाड्याने देत नाही आम्ही. बाकी काही नाही. एवढाच राहायला मी काढला. हां सगळा मी पसारा आता बरंच काढून टाकलं. आता एवढंच राहिलं. आता आमच्या स्टोअरमध्ये रूममध्ये एवढंच बसणार. ह्याच्यात फक्त पडदे, बेडशीट आणि साड्या एवढंच सामान आता ठेवलेलं आहे. बाकी ऑलमोस्ट सगळं गो वेंट गॉन बाहेर काढून टाकलेलं आहे सगळ्याला. चला आज ह्या खोलीचे रंगकाम पूर्ण झाले. एकदम लुक बदलून गेला पूर्ण. आता AC पाहिजे. हां अतिशय उकडायला लागलेला आहे. आता झोप नाही असं म्हणून चालणार नाही. आणि AC असताना पंखा लावावा म्हणजे आपल्याला AC कमी पुरतो. म्हणजे साधारणतः 21पर्यंत आज मी ठेवलेला आहे आणि पंखा लावलेला आहे. खोली गार झाली की मग नंतर मी पंखा चालू ठेवणार आणि AC बंद करणार. पण बघूया उकाडा तर खूप जास्त वाटायला लागलेला आहे. आणि अशा पद्धतीने वरचं बरंचसं सामान रिकामं झालेलं आहे बघा. स्वच्छ म्हणजे आधी कसं वाटत होतं आणि आता एकदम छान झालेलं आहे. निम्म्याला निम्मं सामान सगळं कमी झालेलं आहे. त्यामुळे आणि ही काय स्टोअर रूमच आहे माझी. त्यामुळे मी तुम्हाला म्हटलं होतं ना सकाळी स्टोअर रूम आहे. तर आता मस्तपैकी आता झोपायची तयारी झालेली आहे छानपैकी. तिकडचं बेडशीट आता इकडं आणलेलं आहे कारण या खोलीला AC आहे, त्या खोलीला AC नाही आहे. आणि एकच बेडशीट इकडं तिकडं टाकते आहे कारण की आता धूळ आहे ना सगळीकडे. त्यामुळे नाही तर मावशी ओरडतील. आता ह्या कपाटाला सुद्धा मला कलर करायचा आणि मी ब्राऊन कलर करावा म्हणते आहे म्हणजे बरं दिसेल. ते काढून टाकायचं धाडस होईना कारण की उपयोगी होतं आहे. इथे माझं एक टेबल होतं इस्त्रीचं ते मी काढून टाकलं. आता एकूण पसारा आता हा तिथं ॲक्च्युली पडदे आहेत पण पसारा हा एवढा तर आपल्याकडे राहणारच. त्याला काही इलाज नाही. ते काय आपलं हॉटेल नाही आहे की आपण फक्त घेऊन जायचं घरामध्ये जाऊन राहायचं. आणि तुम्ही मला म्हणता की मॅडम गाऊनवर छान दिसत नाही. मलाही माहिती आहे गाऊनवर खरोखर नाही छान दिसत. आणि तुम्ही म्हणता आंघोळ नाही केल्यासारखं वाटतं. आता रात्री 11 वाजलेले आहेत तर त्यामुळे इतकं दमलेलं आहे ना. पण तरीही म्हटलं की आता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारायच्या. प्रत्येकाच्या घरामध्ये हे प्रॉब्लेम्स असतात. तुम्ही म्हणाल ह्याचा काय व्हिडिओ करायचा. पण तुम्हाला सांगू का आपल्या घरामध्ये ह्या अशा सगळ्या कॉमन गोष्टी येतो. घरात कलर वगैरे चालू असतो आणि सगळं लोड जे असतं ना ते बायकांवरच येतं. पुरुषांना काय कामच जमत नाही. हे म्हणतात काय करू मी सांग. आता काय सांगायचं आता काम. पुरुषांना एकतर काम समोर दिसत पण नाही आणि त्यांना ते जमत पण नाही. त्याच्यापेक्षा मी म्हणते तुम्ही काहीच करू नका. तुम्ही एका ठिकाणी बसा.
कारण सांगणं करणं याच्यापेक्षा तुम्ही एका ठिकाणी बसा, राहू द्या आमचं आम्ही करतो आणि जसं जमेल तसं. आणि मुख्य म्हणजे मी पेंटर मामाने सांगितलं आहे की तुम्ही फार माणसं कोणी घेऊन येऊ नका, म्हणजे मग कसं संथपणे काम त्यांचं त्यांचं होतं आणि मला इकडे तिकडे पसारा असला, वस्तू इकडे तिकडे पडल्या तरीच चालतं. आता तुम्हाला आज मुद्दाम मी सांगणार होते की आपल्याला असं वाटत असतं, पण ह्या पेंटर मामांची दोन्हीही मुलं त्यांना मी पहिल्यापासून बघितलेलं आहे, लहान होती तेव्हापासून कायम टॉपर. आणि आता एक GS मेडिकलला ॲडमिशन आहे मेरिटमधनं मिळालेली आणि दुसऱ्याला VZTIला मिळालेली आहे इंजिनिअरिंगला. आणि त्याचं आता मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आता त्याची निवडसुद्धा झालेली आहे, प्लेसमेंट झालेली आहे. तर मला आईवडील घरीच इथेच राहतात, पण मला मुलांचं कौतुक वाटतं. त्या मुलांना मी लहानपणापासून बघितलं, कायम आपले अभ्यास आणि आईला कायम मदत करायची. ती आई आपली, मी म्हणते ना की आमच्या मावशी ब्लाऊज शिवणाऱ्या मावशी, तर त्याच तर त्या म्हणजे ब्लाऊज दिवसभर त्यांचं पण म्हणजे डिझायनर ब्लाऊजचं हे दुकान आहे. तर दिवसभर त्या ब्लाऊज शिवतात, तर मुलं घरी कुकर वगैरे लावून ठेवायची, मला अगदी माहिती आहे. त्या म्हणायच्या काही नाही, मुलांनी कुकर लावलेला असतो, मला काही नाही, मला फक्त भाजी फोडणीला टाकायची, भाकरी टाकायची, चपाती टाकायची की झालं माझं काम. म्हणजे मुली करत नाहीत एवढं काम मुलं करायची, मी बघितलेलं आहे आणि कौतुक वाटतं मला. म्हणून मला आज मुद्दाम सांगायचं होतं. आज मी रोज त्यांना विचारते, रोज एकदा त्यांना म्हणते की खरंच किती कौतुकाची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला मुलांना सगळ्या गोष्टी मिळतात आणि तरीसुद्धा मुलं अभ्यास करत नाहीत. आणि तेच ह्या मुलांचा आदर्श मुलांनी घेतला पाहिजे. नाहीतर किती सगळ्या गोष्टी असतात, कितीच त्यांना सुखसोयी पुरवलेल्या असतात मुलांना, तरीसुद्धा मुलं डिप्रेशनमध्ये काय जातात, चांगले मार्क पडत नाहीत, मुद्दाम वर्ष वाया घालवतात. मुलांना समजायला पाहिजे की आपले आईवडील कष्ट करतात, तर आपण हे चीज केलं पाहिजे. आता मी म्हणतेच रोज त्यांना, पुढच्या वेळेला काय तुम्ही असणार नाही हे सगळं काम करायला, कारण की आता MNCमध्ये मुलाला नोकरी लागलेली आहे, दुसरासुद्धा आता डॉक्टर होणार, कशाला ही कामं नंतर करतील ते. पण तरीसुद्धा मला कौतुक हे वाटतं की डाऊन टू अर्थ कशी मुलं असतात आणि डाऊन टू अर्थच माणसांनी राहिलं पाहिजे. तर मी मुद्दाम त्यांच्याशी गप्पा मारत असते, बोलत असते आणि आम्ही समोरासमोर राहतो हो, तर त्यामुळे कशी आमची अगदी फॅमिली रिलेशन्स आहेत सगळ्यांची. त्यामुळे आम्हाला असं त्यांच्याबरोबर बसून गप्पा मारायला, बोलायला, ते काम करत असताना काहीच वाटत नाही. घरच्यासारखे रिलेशन्स आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांना लहानपणापासून मी बघितलेलं आहे आणि मला त्यांचं कौतुक आहे त्या दोन्हीही मुलांचं, की मुलांनी मेरिटवरती खूप चांगल्या कॉलेजेसना ॲडमिशन्स मिळवल्या. एवढंच नव्हे तर आता प्लेसमेंटही झालेलं आहे. तर आत्ता मी हे एवढ्यासाठी सांगितलं की आता 12वीच्या मुलांच्या परीक्षा चालू आहेत. मुलांना मला असं सांगावं असं वाटतं की काय भरपूर अभ्यास करावं, काही प्रॉब्लेम नाही, हे वयच आहे अभ्यास करण्याचं, भरपूर अभ्यास करा, छान मस्त पेपर लिहा, बाकी कुठेही लक्ष देऊ नका. आता एकदा तुमचं करिअर सेट झालं का नाही, मग काही प्रॉब्लेम नाही, आयुष्य बदलून जातं. तर यासाठी सगळ्या मुलांच्या आता ऑलमोस्ट परीक्षा होत झालेल्या आहेत. तर मुलांनो कसलंच टेन्शन घेऊ नका. वेळेत वयानुसार त्या वयात अभ्यास करायचाच असतो, तेव्हा अभ्यासच करा. बाकीकडे अजिबात मन इकडे तिकडे जाऊ देऊ नका. सुट्ट्या लागतील आता तेव्हासुद्धा भरपूर 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 अभ्यासच करा, वाचन करा, चांगलं चांगलं नॉलेज मिळवा. वेळ वाया घालवू नका, अजिबात वेळ वाया घालू नका. आणि तुम्हाला मला एक सांगायचं होतं, म्हणजे आता मला असं जेव्हा मी कलर म्हणू नका मॅडम, तुम्ही घर पेंटिंग म्हणा असं कोणतरी म्हटलं, तर घर पेंट करायला मी काढलं होतं. त्यावेळेला मला असं माझा मुलगा म्हटला, अगं कशाला काढलंस, कोण सांगितलं आहे तुला, एवढं काम झेपणार आहे का तुला. आणि मला असं वाटलं की नाही असं नाही, आपण आत्ता एवढ्या लवकर असं स्वतःला म्हातारं समजून किंवा मला हे जमणार नाही असं म्हणून चालणार नाही. म्हणून मी त्यांना फक्त सांगितलं होतं पेंटर मामाने की मला फक्त एक हॉलच करायचा आहे, हॉल तेवढा करायचा आहे. मग ते म्हटले ठीक आहे.
हॉलचं काम करता करता अजूनही एक दिवस झाला होता, अजूनही स्वच्छता चालली होती. मग मला असं वाटलं की हे सोपं पडतं आहे मला, आणि एक आपण रूम करून घेऊ. असं करून करून हे सगळं घर आज ऑलमोस्ट रंगवून आता ह्या आठवड्यात होणार आहे. आणि स्वयंपाकघर काय मी नुकतंच केलेलं आहे, त्यामुळे मी काय आता ह्या वेळेला स्वयंपाकघर करणार नाही आणि 1-2 वर्षांनी करीन. पण आपल्याला जे वाटतं मला होईल की नाही, मला होईल की नाही, मला जमेल की नाही, मला जमेल की नाही, तर असं घाबरू नका, काही होत नाही. एकदा काम सुरू झालं की आपल्याला जमतं सगळं, आणि देव आपल्याला ताकद देतो, आणि आपल्यात विल पॉवर पाहिजे की नाही मला जमेल, मी करीन. आणि ही जी इच्छाशक्ती असते ना, तीच तुम्हाला उभं करते कामासाठी. आणि अजिबात असं म्हणू नका की मला हे जमणार नाही, मला हे जमणार नाही. खरं तर मला असं वाटलं होतं की काकांना किती त्रास होतो आहे काय कलरचा वगैरे, म्हणून मी चांगला एशियनचा ॲप्कोलाईटचा कलर त्यांनी आणला आहे वाटतं. अजिबात वास नाही आहे. आता आजच ह्या रूममध्ये झालेला आहे कलर, पण तरीसुद्धा ह्या खोलीत मी आज झोपणार आहे. कुठेही अजिबात असं वास येत नाही आहे. नाही तर कलर केला की किती वास येतो ना. पण मला वाटतं की ज्या दिवशी लाकडाला वगैरे ऑइल पेंट लागतील त्या दिवशी वास येईल, तो काय प्रश्न नाही. पण आत्ताचा जो त्यांनी कलर घेतलेला आहे तर अजिबात वास येत नाही आहे घरामध्ये. आणि ते रोलरने जे करतात की त्यामुळे खाली पण काही पडत नाही. रोलरने किती फास्ट होतं काम. आधीचंच काम करायला वेळ जातो, सगळं घासकाम करायचं, स्वच्छता करायची, टचअप करायचं, प्लॅस्टर ऑफ पॅरिस भरायचं. कुठे नाही म्हटलं तरी नाही असं क्रॅक गेलेल्याच असतात ना भिंतींना, एअर बाहेर पडलेली असते, तर त्यामुळे ते सगळं रिपेअर करायचं. मुंग्या वगैरे लागलेल्या असतात कोपऱ्यात वगैरे, ते रिपेअर करायचं, ती होल सगळी मुजवायची. ह्यालाच वेळ लागतो. नंतर कलर करायला अजिबात वेळ लागत नाही, कारण की हल्ली ते रोलर आहेत की नाही, इतके फास्ट होतं ना. पहिला एक हात मारून झाला की मग त्याच्यानंतर एक पंखा जोरात सोडतात, 2-3 तास वाळू देतात, आणि मग त्यानंतर दुसरा हात मारून टाकतात. पण अजिबात वास येत नाही. त्यामुळे मला वाटतं की नवनवीन हे ह्याच्यामध्ये सुद्धा नवनवीन शोध लागत असतात, बदल होत असतात. आपल्या डोक्यात पूर्वीचंच असतं की नको बाबा कलरचा वास येतो किंवा खाली पडतं किंवा असं होतं, लवकर होत नाही. तर तसं काही नाही आहे, खूप फास्ट होतं आहे. तर तुम्हीसुद्धा रंगकाम काढणार असाल, घराचं पेंट करणार असाल तर जरूर काढा, काही हरकत नाही. आणि एक लक्षात घ्या, मी आत्ता जवळजवळ 12-13 वर्षांनी काढलेलं आहे हे पेंटिंग. म्हणजे चिटकं थोडंसं आपण कुठेतरी करतो, पण 13 वर्षांनी आज घराचं पेंटिंग काढलेलं आहे. मागच्या वर्षी मी बाहेरचं पेंटिंग करून घेतलं होतं. म्हणजे मी अशी टप्प्याटप्प्यात करत असते. मला असं एकदम काम करायला कुठल्याच ह्याच्यानी झेपत नाही आपल्याला. आणि एवढे पैसे खर्च व्हायला लागले की मनाला त्रास व्हायला लागतो. थोडे पैसे खर्च करायचे आणि क्वालिटी पैसे खर्च करायचे, काही प्रश्न नाही. तर मला हेच तुम्हाला म्हणायचं होतं की एखादं मोठं काम आपल्याला करायचं असेल तर आपल्याला असं वाटतं की करू का नको, पण काही नाही, बिनधास्त करायचं, काही होत नाही, आपल्या हातनं जमतं. आणि मला असं वाटत होतं की मी हे लॉफ्टवरचं काढू का नको, म्हणून मी त्यांना काय म्हटलं, नको, हा इकडचा निम्मा भागच करून घ्या, तो नको. मग त्यांनीसुद्धा काय केलं, हां इकडचा करतो म्हणले. नंतर म्हटलं मॅडम ते पण काढूया, हो मी देतो तुम्हाला वरनं काढून, आणि तुम्ही बघा त्यातलं काय पाहिजे काय नको, माझा पेंट होईपर्यंत, आणि नंतर मी ठेवून पण देतो. आणि मग इतकं इझिली होऊन गेलं ना ते सगळं आज दिवसभरामध्ये. जे खरं तर आपल्याला जुनं सामान सगळं आपण ठेवलेलं असतं, त्याचाच खरं पसारा असतो ना, तो आपल्याला काढायला नको वाटतो, पण तो काढा बरं का. आज माझ्या लक्षात आलं, निम्म सामान मला लागत नव्हतं. पूर्वी लागत होतं ते सामान, पण आता निम्म सामान मला लागत नाही. त्याच्यामध्ये अगदी टेडीबिअर मोठे असतात ना, ते तसले सगळे होते. आता काय करायचे, मुलंही मोठी झाली, तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी देऊन टाकायच्या. आपलं घर हे घरातला म्हणजे पसाराही कमी होतो. तर आता हे पेंटिंग केलेलं घर मला खूप फ्रेश वाटतं आहे, छान वाटतं आहे. आणि तसा मी फेंटच कलर दिलेला आहे, म्हणजे थोडासा डार्कच पाहिजे कलर, कारण की नाहीतर मग लगेच तो फेंट होतो सगळा. तर आणि मग त्याला डागही लागतात, असे डागही लागतात त्याला, आणि धूळ खातो, आणि मग तो स्वच्छ वाटत नाही. त्यामुळे थोडासा डार्कच घेतला आहे. मला मुळात जराशी डार्कची आवड पण आहे, त्यामुळे असं थोडी डार्क शेड घेतलेली आहे. पण सुंदर दिसते ती, मस्त दिसते.